श्री स्वामी समर्थ. सत्यनारायण पूजा काळाची गरज. मित्रांनो, दरवर्षी घरात होणारी सत्यनारायणची पूजा ही सुद्धा अशीच एक आदर्श परंपरा आहे. मला माहिती नाही की सत्यनारायण या नावाचा देव खरंच आहे का. मला माहिती नाही की तो साधुवाणी, कलावती किंवा लीलावती ही पात्रे खरेच होती का. मला माहिती नाही की हे व्रत न पाळल्यामुळे देव शिक्षा करतो का ते. तरीही मी पूजा करतो, कारण त्यातून मिळणारे आत्मिक समाधान मला शब्दात वर्णन करता येत नाही, पण अनुभवता मात्र जरूर येते. नेमके प्रत्येकाच्या घरात काय घडते जेव्हा सत्यनारायणची पूजा केली जाते तेव्हा. पूजा होणार म्हणून 2 दिवस अगोदर गृहिणी घराच्या साफसफाईला लागते. जाळे जळमाटे अडगळ काढून टाकली जाते. स्वच्छतेतून निर्माण होणारी धार्मिकता घरात वावरू लागते. तसेच पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदी विक्रीतून आपोआपच मार्केटमध्ये पैसे फिरू लागतो. गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, दसरा, दिवाळी हे सण अनेक लोकांना अन्नाला लावतात. सत्यनारायणची पूजा ही सुद्धा एक अपवाद नाही. ही पूजा जर कोणी नाही केली तर फुले, फळे, सुपारी, हळद, नारळ, तांदूळ, गहू, रवा, साखर, दूध आदी उत्पादनांना त्या काळात वाढीव ग्राहकच मिळणार नाही. पूजेसाठी लागणाऱ्या या दुर्वा, पत्री, प्रसाद यांचे केवळ धार्मिक महत्व नाही, तर या सगळ्या गोष्टींचा औषधी उपयोग आहे. म्हणूनच शास्त्रकारांनी पूजेत वापर करायला सांगितला आहे. हिंदू धर्मातील कोणतीही रूढ परंपरा ही माणसाला निसर्गाच्या जवळ नेते आणि निसर्गाचे संवर्धन करायला शिकवते. पूजेनंतर वाटला जाणारा प्रसाद हा अनारोग्यातून आरोग्याकडे जाणारा एक राजरस्ताच आहे. प्रसाद भक्षण करून आपण विविध रोगांना आपले भक्षण मिळवून देत नाही, हे आपल्या लक्षात येतच नाही. सोशल मीडियावर एक लेख आला होता. तो जसाचा तसा समोर ठेवत आहे की देवाला नैवेद्य दाखवणे हा पूर्ण भक्ती योग आहे. त्यातील विज्ञान योग कोणता ते पाहूया. गणपतीचा नैवेद्य ठरलेला मोदक, आणि मोदकच का? गणेशांना आवडतो म्हणून. का आवडतो? तर गणेश हा बुद्धिदाता आहे आणि मोदकातील पुरण म्हणजे गुळ, खोबरे आणि वर तूप हे कॉम्बिनेशन म्हणजे साक्षात बुद्धिवर्धक योग आहे. बूस्ट, बोनविटा, मालोटा, कॉम्प्लेन इत्यादी म्हणजे फक्त टीनचे डबे. बाकी त्यात सोयाबीनची टरफले, नारळाची भुशी आणि शेंगदाण्याचा चौथा तस्त असतो. जरा जाहिरातीत दाखवायची खोटी पडले तुटून त्या डब्यावर. हे जाहिरात तंत्र या कंपन्यांना बरोबर माहिती आहे. त्यामुळे जाहिरातींचा मारा करून सचिन, कपिल इत्यादी ब्रँडचा वापर केला की आपले प्रोडक्ट खपते. चोथा खाऊनच तर वजन वाढणार असेल तर मग असली नारळ शेंगदाणेच का नको. नारळ शेंगदाणे खाऊन तब्येत सुधारत होती. घरच्या घरी 12 बाळंतणे होत होती. टॉनिक म्हणून काय होते? गुळ, शेंगदाणे, नारळ, गुळ जो आपल्याकडे नैवेद्य म्हणून दाखवला जात होता आणि आमच्याच घरातील बाल हनुमान आणि बाल गणेशांना प्रसाद म्हणून मिळत होता. भक्तिपूर्ण नैवेद्याला कोलेस्ट्रॉलच्या भीतीने बदनाम केले जात गेले आणि जाणीवपूर्वक आरोग्याचा व्यापार सुरू झाला आहे. देवीला पुरणाचाच नैवेद्य लागतो. पुरण म्हणजे चणे, हरभरी डाळ शिजवून गुळ घालून केलेले मनगणे असो वा कडबू असो, पुरणाची पोळी असो वा नुसते पुरण असो, आणि या सर्व नाजूक नैवेद्यावर साजूक तुपाची धार. फक्त ताकद वाढत होती. वेगवेगळ्या टॉनिकची गरजच नव्हती. घोड्याला काय खाद्य दिले जाते? हरभरेच ना. घोड्यासारखी गती आणि वाजीकर शक्ती मिळवण्यासाठी तेच एक खाद्य आपल्याला मिळण्यासाठी व्यवस्था आपल्या देवांच्या नैवेद्यामधूनच केली जात होती. गॅस वाढतो. हल्लीच्या काळात आपल्या मित्रांनो सगळ्यांचा गॅस वाढतो, पित्त वाढते, जाडी वाढते, म्हणून जेवणातून चणा डाळच हद्दपार केली जाते आणि प्रोटीन पावडरचे डबे मात्र जिम मध्ये खपवले जाऊ लागते. हे कधी लक्षात आले नाही. नागपंचमीला नागोबाला लाया, हळदीच्या पानात लपेटलेल्या पातोळ्या, पानगे, गोकुळाष्टमीला शेवग्याच्या पाल्याची भाजी, कोजागिरीला आटीव दूध, गुढीला श्रीखंड,
हे नैवेद्य आरोग्याचे रक्षण करणेच होते. नारळी पौर्णिमेला नारळी भात ठरलेलाच. नारळावरूनच ओळखली जाणारी ही पौर्णिमा, वेगवेगळ्या ऋतूमध्ये येणारे वेगवेगळे सण आणि या निमित्ताने होणारे नैवेद्य हे जणू काही आपल्या आरोग्याचे बूस्टरच डोसच होते. दरवर्षी नियमाने द्यायचे आणि आरोग्य सांभाळायचे. या लेखाच्या अनामिक लेखकाचे आभार मानावे तेवढे खोटेच. मलाही जाणवले की इतर वेळी नाश्त्याला शिरा असतो, तोच पूजेच्या वेळी प्रसाद बनतो. कसे माहिती नाही, पण तेच पदार्थ वापरून तीच गृहलक्ष्मी जेव्हा शिरा हा प्रसाद म्हणून बनवते तेव्हा त्याची चव वेगळी का लागते? कारण त्यात भक्ती उतरलेली असते. बाकी वर्षभर शिरा हा प्रसादासारखा कधीच लागत नाही. सत्यनारायणच्या पूजेत आवर्जून तीर्थ म्हणून दिले जाणारे पंचामृत हे शेतात बायोकल्चर म्हणून वापरले जाऊ शकते याची कल्पना आहे का? साताऱ्यातील एक अवलिला शास्त्रज्ञ श्री शेखर कुलकर्णी यांनी यावर एक प्रयोग केला. त्यांनी आपल्या गच्चीवरील मातीविरहित बाग पंचामृताच्या साह्याने तयार केली. दूध, दही, साखर, मध आणि तूप हे एकत्र करून पंचामृत तयार केले. श्री कुलकर्णी यांनी एका कुंडीत सर्वात खाली नारळाच्या शेंड्या टाकल्या. त्यावर 2 चमचे पंचामृत टाकले. त्यावर घरातला ओला कचरा टाकून पुन्हा 2 चमचे पंचामृत टाकले. असेच 2 थर तयार करून एक झाड सोबत असलेल्या मातीसहित लावले. पुढील 21 दिवस पंचामृताचे कचऱ्याचे विघटन केले आणि झाड तरारून वाढले. त्यानंतर त्यात रोजचा कचरा टाकून झाडाला वाढवले. अशा प्रकारची त्यांनी गच्चीत अनेक झाडी फुलवली आहेत. तर पूर्वी पंचामृत हे तुळशीच्या झाडाखाली टाकले जाई आणि तुळशीखाली माती गांधील माशी किंवा मधमाशी चावल्यावर औषध म्हणून लावली जाई. याचा अर्थ पंचामृत हे खऱ्या अर्थाने अमृत आहे हे आपल्या पूर्वजांनाही माहिती होते. म्हणून मित्रांनो, सत्यनारायणची पूजा मला सर्वात जास्त का आवडते ते सांगा. तर या पूजेच्या निमित्ताने एकाच दिवशी जवळजवळ 100 परिचित घरी येतात आणि घर हे घरासारखे वाटते. इतर वेळी कोणालाही घरी यायचे निमंत्रण द्या, आपण बोलवतो, लोक हो बोलतात, पण येतीलच याची खात्री नसते. पण मात्र तीर्थप्रसादाला या असे सांगितले तर आवर्जून सहकुटुंब येतात. हल्ली सार्वजनिक ठिकाणी सुद्धा देवाचा सार्वजनिक उत्सव असेल, देवाची पूजा आरती वगैरे असेल, पूजा असेल तर कोणीही येणार नाही. पण जर देवाचा भंडारा असेल तर पूर्ण सगळे जेवढे असेल तेवढे सगळे लोक येतात. देवाचे दर्शन घ्यायचे असल्याने कोणाच्याही मनात दुसऱ्याबद्दल वाईट विचार नसतात. ती एक प्रसन्न संध्याकाळ असते. तर सर्वांना एक प्रकारची पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते. ती दिसत नाही, दाखवता येत नाही, पण अनुभवता मात्र जरूर येते. आजच्या तरुण पिढीला 5000 फेसबुक फ्रेंड असतात, पण व्यक्तिगत जीवनात भेटणे, बोलणे हे त्यांना आवडत नाही. सत्यनारायणच्या पूजेच्या निमित्ताने त्यांना घडलेला माणसांचा सहवास हा त्यांना नक्कीच आयुष्यात उपयोगी पडतो. एक छोटीशी पूजा पण एवढा मोठा अर्थ सांगून जाणारी, लोकांना एकत्र आणणारी ही पूजा काळाची गरज नव्हे. तर आजकाल प्रत्येक जण एकमेकांपासून शरीराने आणि मनाने दूर गेलाय. त्यामुळे आजपर्यंत नव्हती तितकी गोष्टींची गरज निर्माण झाली आहे. कोणाला पटो किंवा न पटो, या धार्मिक रूढी परंपरा लोकांमधला अपार पराभव नाहीसा करून मानवतावाद शिकवतात. मग टीकाकार काहीही म्हणत. तर मित्रांनो, मुळात हिंदू धर्म आणि आपण म्हणजे हत्ती आणि 7 आंधळे यांच्या गोष्टींसारखी आहोत. जशी ज्याची नजर तसे त्याचे आकलन. कोणत्याही धर्मावर टीका करणे खूप सोपे आहे, कारण त्या टीकेसाठी खूप बुद्धी लागत नाही. फक्त मनात द्वेष असला म्हणजे झाले. मला नेहमी प्रश्न पडायचा की हिंदू धर्मालाच इतके वाईट टार्गेट का केले जाते. विचारांच्या अंती लक्षात आले की लोक फळांनी डवरलेल्या झाडालाच दगड मारतात.
वठलेल्या किंवा काट्यांच्या झाडाला नव्हे, तसेच हेही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास मला कमेंट करून नक्की सांगा की हा लेख तुम्हाला कसा वाटला. जर आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि एक लाईक करायला विसरू नका. अशीच नवीन नवीन हल्लीच्या काळाची तुम्हाला जर माहिती जाणून घ्यायची असेल तर कृपया माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.